नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज सकाळी झालेला म्हाडाचा पेपर अभ्यासणार आहोत। म्हणजेच 2 फेब्रुवारी 2022 रोजी म्हाडा याचा सकाळच्या शिफ्टमध्ये जो पेपर झालेला आहे त्या पेपरमधील आपण मराठी व्याकरण तसेच सामान्य ज्ञान या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत, जे की आजच्या पेपरमध्ये आलेले होते। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, कारण अशाच प्रकारचे सर्व परीक्षा विषयक नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, त्या स्पर्धा परीक्षेचे निकाल, जाहिराती तसेच प्रकारचे आन्सर की आणि सर्व माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या पेपरमधील प्रश्न पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पेंच नागपूर उद्यान। हे आपल्या महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। पेंच राष्ट्रीय उद्यान जे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो प्रश्न क्रमांक 2 आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण पुरुषांची लोकसंख्या किती टक्के आहे? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे 51.83%। 51.83% एवढी आपल्या महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार पुरुषांची लोकसंख्या आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तर प्रश्न क्रमांक 1 होता पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 3 पाहूया। विनायक दामोदर सावरकर यांनी पतित पावन हे मंदिर कोणत्या ठिकाणी स्थापन केले? हा देखील प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला होता। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रत्नागिरीमध्ये। रत्नागिरी या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर यांनी पतित पावन हे मंदिर जे आहे ते स्थापन केलेले आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 4, स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये कोणती संस्था स्थापन केली? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे आर्य समाज। स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये जी संस्था स्थापन केलेली आहे ती आहे आर्य समाज। यानंतरचा प्रश्न क्रमांक 5, अज्ञात झऱ्यावर हे पुस्तक कोणाचे आहे? तर हे जे पुस्तक आहे ते अरुणा ढेरे, कवी अरुणा ढेरे किंवा लेखिका अरुणा ढेरे यांचे हे पुस्तक आहे अज्ञात झऱ्यावर। पुढचा प्रश्न क्रमांक 6, आजच्या व्हिडिओमध्ये पुस्तक व लेखक म्हणजेच पुस्तक आणि त्या पुस्तकाचे लेखक यावर प्रश्न बरेच विचारण्यात आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 6 जो आहे तो किस्से शास्त्राचे या पुस्तकाचे लेखक कोण? तर या पुस्तकाचे लेखक जे आहेत ते सुनील विभूती हे आहेत। किस्से शास्त्राचे या पुस्तकाचे लेखक सुनील विभूते हे आहेत। पुढचा प्रश्न क्रमांक 7, मराठी विश्वकोशाचा सलग 9 वर्ष अध्यक्ष कोण होत्या? तर इथं शब्द चुकलेला आहे। मराठी विश्वकोशाच्या सलग 9 वर्ष अध्यक्ष कोण होत्या? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर विजया वाड या सलग 9 वर्ष मराठी विश्वकोशाच्या ज्या अध्यक्ष होत्या। पुढचा प्रश्न क्रमांक 8, अश्वघोष हे बुद्ध चरित्र कोणत्या भाषेमध्ये आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हे जे चरित्र आहे ते संस्कृत या भाषेमध्ये आहे। तर अश्वघोष हे बुद्ध चरित्र जे आहे ते संस्कृत या भाषेमध्ये आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूया। प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रीय एकात्मता दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे 31 ऑक्टोबर। 31 ऑक्टोबरमध्ये राष्ट्रीय एकात्मता दिन जो आहे तो साजरा केला जातो आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो। हा प्रश्न बऱ्याच वेळा वारंवार अनेक परीक्षेमध्ये रिपीट होतो की राष्ट्रीय एकात्मता दिन कधी साजरा केला जातो? 31 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन जो आहे तो साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 10, 2011च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेश या राज्याची लोकसंख्या संपूर्ण भारताच्या तुलनेत एकूण किती टक्के आहे? तर 2011च्या जनगणनेवर देखील आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत। बाकी विद्यार्थ्यांना म्हणजे 9 फेब्रुवारीपर्यंत म्हाडाच्या ज्या परीक्षा आहेत त्या चालणार आहेत आणि आजपासून जवळजवळ 7 दिवस या परीक्षा चालणार असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पेपर राहिलेले आहेत त्यांनी 2011ची जनगणना
हा टॉपिक अभ्यासून जा, कारण यावर प्रश्न विचारले जात आहेत. तर प्रश्न क्रमांक 10 आहे, 2011च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेश या राज्याची लोकसंख्या संपूर्ण भारताच्या तुलनेत एकूण किती टक्के आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 16.50 एवढी उत्तर प्रदेश या राज्याची तुलना संपूर्ण भारताच्या तुलनेमध्ये आहे. आणि 2011च्या जनगणनेनुसार भारतामधील सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य जे आहे ते आहे उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न क्रमांक 11 पाहूया. महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? तर IMP प्रश्न आहे. हाही प्रश्न या अगोदर बऱ्याच परीक्षांना रिपीट झालेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्याने जे आहेत ती आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत. प्रश्न क्रमांक 12 पाहूया. आसमी व आसामी या मराठी पुस्तकाचे लेखक कोण? जसं की तुम्हाला मी अगोदर सांगितलं की आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये लेखक व त्या पुस्तकाचे पुस्तक व पुस्तकाचे लेखक यावर प्रश्न भरपूर विचारले आहेत. तर आसमी व आसामी या मराठी पुस्तकाचे लेखक जे आहेत ते आहेत पु ल देशपांडे. आसमी व आसामी या पुस्तकाचे लेखक आहेत पु ल देशपांडे. पुढचा प्रश्न क्रमांक 13. मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट होतो. मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मेळघाट अभयारण्य हे अमरावती जिल्ह्यामध्ये असणारे अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 14. निकी प्रधान ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हॉकी. निकी प्रधान ही महिला खेळाडू हॉकी या खेळाशी संबंधित असणारी खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 15. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल जे आहेत ते होते. पुढचा प्रश्न क्रमांक 16. 31 मार्च 2020 पर्यंत महाराष्ट्रात एकूण किती आंतरराष्ट्रीय विमानतळे होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3. 31 मार्च 2020 पर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण 3 आंतरराष्ट्रीय विमानतळे जी आहेत ती होती. पुढचा प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला नाही? तर यामध्ये आपण पर्याय घेतलेले नाहीत. पर्याय फक्त या प्रश्नाचे योग्य उत्तर जे आहे ते घेतलेले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आजच्या पेपरमधील श्रेया घोषाल. श्रेया घोषाल यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आत्तापर्यंत तरी मिळालेला नाही. आजच्या पेपरमध्ये जे बाकी 3 ऑप्शन होते त्या 3ही व्यक्तींना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळालेला होता व चौथं ऑप्शन जे होतं ते होतं श्रेया घोषाल. आणि श्रेया घोषाल यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळालेला नाही. प्रश्न क्रमांक 18 पाहूया. 21 एप्रिल 1526 मध्ये बाबर विरुद्ध इब्राहिम लोधी या युद्धाचे ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पानिपत. 21 एप्रिल 1526 मध्ये बाबर विरुद्ध इब्राहिम लोधी या युद्धाचे ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पानिपत. आणि हे पानिपत जे ठिकाण आहे ते सध्या हरियाणा या राज्यामध्ये आहे. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होतो की पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पानिपत हे ठिकाण जे आहे ते आपल्या हरियाणा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 19. व्हिनेगर हे कोणत्या प्रकारचे जलीय द्रावण आहे? तर व्हिनेगर हे एक ॲसिटिक आम्ल या प्रकारचे जलीय द्रावण आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूया. तर प्रश्न क्रमांक 19 टाईप नाही, डायरेक्ट 20 घेतला आहे. तर सप्ताह आतापर्यंत आपण आजच्या पेपरमधील मराठी व्याकरण न अभ्यासता फक्त GKचे म्हणजे सामान्य ज्ञान या विषयावर आधारित प्रश्न पाहिले जे आजच्या पेपरमध्ये आलेले होते. आता इथून पुढे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण या विषयावर आजच्या पेपरमध्ये आलेले प्रश्न जे आहेत ते पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 20 आहे, सप्ताह या शब्दाचा समास कोणता? तर यामध्ये सप्ताह या शब्दाचा जो समास आहे तो आहे द्विगु समास. यामध्ये एक संख्या विशेषण आहे किंवा संख्यांचा समूह आहे. संख्यांचा समूह ज्या समासामध्ये असतो तो समास द्विगु समास असतो. उदाहरणार्थ पंचार्थी,
अशा प्रकारचे जे शब्द असतात ज्यामध्ये एक संख्या असते आणि संख्यांचा समूह असतो तो समास द्विगु समास हा असतो। आणि सप्ताह या शब्दामध्ये एकूण 7 वारांचा समूह म्हणजे एक 7 ही संख्या आहे आणि ती समूहाद्वारे जोडलेली आहे किंवा सूचित केलेली आहे, म्हणून सप्ताह हा जो शब्द आहे तो द्विगु समास या समासामध्ये येणारा शब्द आहे। प्रश्न क्रमांक 21 पाहूया। आस्तिक या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द कोणता? तर मराठी व्याकरण या विषयावर कालच्या प्रश्नपत्रिकेमधील देखील खूप सोपे असे प्रश्न विचारले होते आणि आजच्या प्रश्नपत्रिकेमधील देखील खूप सोपे असे प्रश्न मराठी व्याकरण या विषयावर विचारले गेलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहेत त्यांनी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द यावर जास्त भर द्या, कारण एका पेपरमध्ये जवळजवळ 4 ते 5 प्रश्न फक्त समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द यावर विचारले जात आहेत। तसेच स्त्रीलिंगी व पुल्लिंगी शब्द या शब्दावर देखील प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे तो देखील टॉपिक अभ्यासून जा ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहेत त्यांनी। तसं तर पेपर खूप सोपे आलेले आहेत। तर आस्तिक या शब्दाचा जो विरुद्धार्थ शब्द आहे तो आहे नास्तिक। आस्तिक म्हणजे देवाला मानणारा आणि नास्तिक म्हणजे देवाला न मानणारा होय। प्रश्न क्रमांक 22 आहे। जहाल या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द कोणता? तर जहाल या शब्दाचा जो विरुद्धार्थ शब्द आहे तो आहे मवाळ। जहालचा विरुद्धार्थ शब्द आहे मवाळ। पुढचा प्रश्न क्रमांक 23। चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शशी। चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द शशी हा आहे। प्रश्न क्रमांक 24। पान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पहा किती सोप्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते पेपरमध्ये विचारले जात आहेत। तर पर्ण। पान या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्ण। व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 25। देव या शब्दाचा समानार्थी शब्द। तर देव या शब्दाचा समानार्थी जो शब्द आहे तो आहे ईश्वर। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा या ठिकाणी जो आजचा पेपर झालेला आहे म्हणजेच 2 फेब्रुवारी 2022 रोजी म्हाडा या ठिकाणी झालेला सकाळच्या शिफ्टमधला जो पेपर आहे त्या पेपरमधली सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण या विषयावर जे प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न पाहिले। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशाच प्रकारे येणारे जे बाकी पेपर आहेत त्या पेपरचे स्पष्टीकरण देखील तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जाईल। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जितके प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचले तितके प्रश्न मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। तर अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलसोबत राहा। महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या नवीन सर्व स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती, निकाल, कट ऑफ, जागा या सर्व बाबी किंवा नवीन अपडेट या सर्वासाठी चॅनलसोबत राहा। चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला सर्वात अगोदर सर्व विषयाची माहिती पोहोचवली जाईल। चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारचे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि नक्की चॅनल सबस्क्राईब करा। फक्त व्हिडिओ बघून जाऊ नका। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला फक्त चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, त्यासाठी काही खर्च लागत नाही। आम्ही जो व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओला एक मोटिवेशन म्हणून तुम्हाला फक्त एक चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। धन्यवाद।